उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागचा राजा खरं तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होत असतात। त्याच अनुषंगाने याही वर्षी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते। स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आज सकाळीच खरं तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झाले होते। गेल्या 1.5 महिन्यात 3 वेळा दोनही ठाकरे बंधूंची भेट झालेली आहे आणि आता या क्षणी ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागमधून। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उभाटाचे इतरही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील पाहायला मिळत आहेत। ते देखील मोठ्या संख्येने गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्वतः वरळीचे आमदार आदित्य ठाकरे देखील यावेळी उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय लालबाग परळ लालबागचा राजा या ठिकाणी उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेले आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील आपल्या कुटुंबासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय। आज खरं तर संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी मंडळांमध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। गणराया विराजमान झालाय। याच अनुषंगानं आज लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागमध्ये दाखल झालेले आहेत। मोठी भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। यातच उद्धव ठाकरे देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणपतीच्या पहिल्याच दिवशी दाखल झालेले आहेत। आज गणेश चतुर्थीचा उत्साह संपूर्ण पाहायला मिळतोय। एकच जल्लोष पाहायला मिळतोय। वाजत गाजत गणरायाचं, लाडक्या बाप्पाचं आज आगमन झालेलं आहे। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेले आहेत। आज सकाळीच उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं होतं। गेल्या 1.5 महिन्यात दोनही ठाकरे बंधूंची ही तिसरी भेट होती। पहिले अर्थातच 5 जुलैला मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने हे दोनही ठाकरे बंधू एकत्र आले होते। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोनही ठाकरे बंधू एकत्र आले होते। त्यावेळी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते आणि आज 27 ऑगस्ट गणेश चतुर्थी, गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी दोनही ठाकरे बंधू एकत्र आले। आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट दिली आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। थेट दृश्य आपण लालबागमधून पाहतोय। लालबागमध्ये उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेले आहेत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। ही थेट दृश्य लालबागची। लालबागमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। आज संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतो। एकच जल्लोष पाहायला मिळतोय। सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन जे आहे, लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन जे आहे झालेलं आहे। भक्तांच्या मनामध्ये एकच उत्साह आहे आणि त्याच अनुषंगानं लालबागची ही थेट दृश्य या ठिकाणी उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झाले गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। सहकुटुंब उद्धव ठाकरे यावेळी गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून भाविक गणेश भक्त जे आहेत मोठ्या संख्येनं लालबागमध्ये दाखल होत असतात। स्वतः उद्धव ठाकरे देखील गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत आहेत। गणपती बाप्पांचं दर्शन घेत आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे देखील दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी थेट दृश्य आपण पाहतो। आदित्य ठाकरे देखील यावेळी उपस्थित आहेत। शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी गणेश भक्त उपस्थित आहेत। गणेश भक्तांचा खरं तर एकच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरे सहकुटुंब गणरायाचं दर्शन घेण्यासाठी, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये दाखल झाले। थेट दृश्य लालबागच्या राजाची। असं बंद होणार आहे
यार मगाशी करत होता अमित दादा, तर अमित दादानी केलं फोल्ड करून काम. काय सांगितलं कुठे एलसीडी त्यांनी मगाशी फोल्ड करून काम केलं, विसरलं. ही थेट दृश्य लालबाग परळची. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचलेत. आदित्य ठाकरे लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी ठाकरे कुटुंब न चुकता या ठिकाणी येत असतं आणि याही वर्षी पहिल्याच दिवशी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहे. आज सकाळीच खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गेल्या 1.5 महिन्यात तिसऱ्यांदा भेट झाली आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झाले होते गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. लालबागचा राजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लाखो भाविक दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं लालबागमध्ये दाखल होत असतात. मोठी गर्दी, अलोट गर्दी भक्तांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागमध्ये दाखल झाले. लालबागमध्ये सहकुटुंब उद्धव ठाकरे गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. आज गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस आहे. उद्धव ठाकरे स्वतः लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये दाखल झालेले आहेत. गणपती बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं. लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांशी देखील त्यांनी संवाद साधलाय. दरवर्षी ठाकरे कुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी न चुकता या ठिकाणी दाखल होत असतात. याही वर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे सहकुटुंब आज लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दोनही ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. आणि आज खरं तर दोनही ठाकरे बंधूंची गेल्या 1.5 महिन्यामध्ये तिसरी भेट देखील झाली. पहिली भेट झाली होती 5 जुलै 2025ला मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं. त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यावेळी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते आणि आज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झाले होते. गणपती बाप्पाचे त्यांनी आज सकाळी दर्शन घेतले आणि आज थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची. या ठिकाणी उद्धव ठाकरे सहकुटुंब गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. गणपती बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं. लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे. ही थेट दृश्य लालबागच्या राजाची आपण पाहतोय. लालबागचा राजा गणपती बाप्पा जगप्रसिद्ध असे हे मंडळ आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त भाविक या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्या अनुषंगानं मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज असते. दरवर्षी मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो कारण लाखो भक्तांचं आगमन या ठिकाणी होत असतं, दाखल होत असतात. ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागची. या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः सहकुटुंब गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी येऊन त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले होते आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेले उद्धव ठाकरे देखील आपल्याला यावर्षी पाहायला मिळाले. दरवर्षी न चुकता ठाकरे कुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये दाखल होत असतात, पोहोचत असतात. याही वर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यासोबतच सहकुटुंब उद्धव ठाकरे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. ही थेट दृश्य लालबागच्या राजाची. लालबाग परळ या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं खरं तर दोनही ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे सर्वांचंच लक्ष असताना आज 1.5 महिन्यात तिसऱ्यांदा दोनही ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट झाली आहे.
त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे थेट लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाचं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होताना उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं जगप्रसिद्ध असं तर खरं तर गणपती बाप्पाचं हे रूप आहे, हे मंडळ आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेताना उद्धव ठाकरे सहकुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाडक्या गणरायाचं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होताना उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला आदित्य ठाकरे देखील पाहायला मिळतात. आदित्य ठाकरे यांनी देखील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. यावेळी लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांशी देखील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी संवाद साधलाय. कार्यकर्त्यांचा एकच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र आले होते, त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह खरं तर जे ठाकरे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळतोय. ठाकरे बंधूंच्या त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे थेट लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलंय आणि लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले. लालबागच्या राजाचे पाया ते पडलेले आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.